भाजप कार्यकर्ते विजय केनवडेकर यांच्या घरावरती छापा टाकला। या छाप्यामध्ये सापडलेल्या बॅगेत 20 ते 25 लाख रुपये असून केनवडेकर यांना हे पैसे कुठून आले याबाबत ठोस उत्तर देता आलं नाही असा आरोप निलेश राणेंनी केला आहे। उज्ज्वला थिटे यांची याचिका सोलापूर जिल्हा न्यायालयाने फेटाळली आहे। अनगर नगरपंचायत निवडणुकीत उज्ज्वला थिटेंचा अर्ज बाद झाल्यानंतर त्यांनी कोर्टात धाव घेतलेली होती। भाजप नेते राजन पाटील यांची सून प्राजक्ता पाटील यांच्या विरोधात नगराध्यक्ष पदासाठी उज्ज्वला थिटे यांनी अर्ज भरलेला होता। रायगड जिल्ह्यात शिवसेना राष्ट्रवादीमध्ये संघर्ष सुरू आहे। राष्ट्रवादीतून शिवसेनेत गेलेल्या नगरसेवकांचं स्वागत करत मसळा या ठिकाणी बाजारपेठेतून रॅली काढण्यात आली। यावेळेला राष्ट्रवादीकडून निषेधाचे फलक दाखवत रॅलीला काळे झेंडे दाखवण्यात आले। गोगावले आणि तटकरेंचे कार्यकर्ते आमने सामने आले। यावेळेला जोरदार घोषणाबाजी करण्यात आली। हुपरीमध्ये निवडणूक चिन्ह वाटपावरून वाद निर्माण झालाय। निवडणूक चिन्ह बदलल्याने निवडणूक अधिकाऱ्यांविरोधात संताप व्यक्त करण्यात आलाय। दबावातून चिन्ह बदलल्याचा आरोप करण्यात आलाय। अमळनेरमध्ये दाखल होताच श्रीकांत शिंदेंचं लाडक्या बहिणींकडून स्वागत करण्यात आलं। प्रचारादरम्यान 26/11च्या हल्ल्यातील शहीदांना आदरांजली अर्पण करण्यात आली। मी बीड जिल्ह्याची आजन्म पालक असल्याचं वक्तव्य मंत्री पंकजा मुंडेंनी केलंय। पालकमंत्री जालनाची असले तरी सुद्धा मंत्री म्हणून मी बीड जिल्ह्यातील प्रत्येक ठिकाणी बैठका घेणार असल्याचंही त्यांनी सांगितलं। धुळ्याच्या शिरपूरमध्ये खासदार श्रीकांत शिंदेंच्या प्रचार सभेचं आयोजन करण्यात आलेलं होतं। शिवसेना आधीपेक्षा अधिक मजबूत झाल्याचं श्रीकांत शिंदेंनी म्हटलंय। मी शिरपूर नगर परिषदेवरती शिवसेनेचा झेंडा फडकणार असल्याचा विश्वास सुद्धा त्यांनी व्यक्त केलाय। बदलापुरात उद्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या प्रचार सभेचं आयोजन करण्यात आलंय। नगर परिषदेच्या उमेदवारांसाठी मुख्यमंत्री फडणवीस प्रचार करतायत। दरम्यान प्रचार सभेची जोरदार तयारी करण्यात आली आहे। कल्याणमध्ये काँग्रेसला मोठा धक्का बसलाय। काँग्रेस जिल्हाध्यक्ष माजी नगरसेवक सचिन पोटे यांनी राजीनामा दिलाय। सचिन पोटे शिंदेंच्या शिवसेनेत जाण्याची शक्यता आहे। अनेक वर्षांच्या प्रतीक्षेनंतर नगर परिषद नगरपालिकांच्या निवडणुका होत आहेत। 2021 मध्ये निवडणुका झाल्या असत्या तर तरुणांना संधी मिळाली असती असं मत सुनील तटकरे यांनी व्यक्त केलंय। महायुतीला विधानसभा निवडणुकीत प्रचंड यश मिळालं। आताही शक्य तिथे युती झाली आहे, त्यामुळे नगर परिषदांमध्ये सुद्धा महायुतीला यश मिळेल असा विश्वास तटकरे यांनी व्यक्त केलाय। पंढरपूर नगरपालिकेसाठी एकाच प्रभागामधून पती पत्नी निवडणूक लढवत आहेत। तीर्थक्षेत्र विकास आघाडीतून आदित्य फत्तेपूरकर आणि स्मिता फत्तेपूरकर निवडणुकीच्या रिंगणात उतरले। येत्या एप्रिल महिन्यामध्ये सम्राट महाडिकांचा मोठा सत्कार करण्याचा सुतोवाच मंत्री चंद्रकांत पाटलांनी केलाय। त्यामुळे सम्राट महाडिकांना भाजपाकडून आमदारकीचा शब्द पाळला जाणार असल्याची जोरदार चर्चा होती आहे। अंबरनाथमध्ये शेकडो भाजप महिला पदाधिकाऱ्यांनी शिवसेनेत पक्षप्रवेश केलाय। काल शिवसेना व्यापारी संघ तसंच विभाग प्रमुख रूपसिंग धवल यांनी भाजपामध्ये प्रवेश केला। त्यामुळे भाजप आणि शिवसेनेत फोडाफोडीचं राजकारण टोकाला पोहोचल्याची चर्चा आहे। आमदार चंद्रकांत पाटलांनी रक्षा खडसेंवरती भूखंड लाटल्याचा आरोप केलाय। घराणेशाहीच्या आरोपांवरती प्रत्युत्तर देताना त्यांनी हे विधान केलंय। जळगावच्या सावदामध्ये भाजपाकडून जोरदार प्रचार करण्यात आला। यावेळेला कार्यकर्त्यांनी गिरीश महाजन आणि चंद्रकांत पाटलांचं जंगीत स्वागत केलंय। दरम्यान रोड शोचं सुद्धा आयोजन करण्यात आलं होतं। भाजपाच्या पायाखालची वाळू सरकली म्हणून दीपक केसरकर यांना घेरण्याचा प्रयत्न केला जातोय असा आरोप शिवसेनेचे जिल्हा संघटक सचिन वालावलकर यांनी केलाय। सिंधुदुर्ग जिल्ह्यात भाजप आणि शिवसेनेत जुंपल्याचं पाहायला मिळत आहे। सांगलीच्या तासगाव नगर परिषदेसाठी तिरंगी लढत होते। नगराध्यक्षपदासाठी उमेदवारांकडून जोरदार प्रचार केला जातोय। दरम्यान कोणाचा विजय होणार हे पाहणं महत्त्वाचं असेल। साताऱ्यात मवियाच्या उमेदवारांसाठी प्रचार सभेचं आयोजन करण्यात आलेलं होतं। यावेळेला प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदेंनी मवियाला संधी देण्याची मागणी मतदारांकडे केली आहे। कराड नगरपालिका निवडणुकीत राजकारण चांगलंच तापलंय। विविध प्रभागांमध्ये बसवलेले सीसीटीव्ही कॅमेरे काढावेत अशी मागणी शरदचंद्र पवार पक्षाच्या उमेदवारांनी केली आहे। मतदारांवरती वॉच ठेवला जात असल्याचा आरोप पवारांच्या पक्षाकडून करण्यात आला आहे। बीड नगरपालिका निवडणुकीच्या प्रचारादरम्यान हातात संविधानाची प्रत घेत राष्ट्रवादीच्या उमेदवारांनी प्रचार केला। लोकशाहीचा उत्सव साजरा करताना संविधानाचा विसर पडू नये यासाठी आम्ही घराघरात संविधानाची प्रत पोहोचवत आहोत अशी प्रतिक्रिया उमेदवारांनी दिली।
नक्षलवादामुळे भारतीय संविधान धोक्यात असल्याचं वक्तव्य मंत्री योगेश कदमांनी केलंय. नक्षलवादाच्या माध्यमातून संविधान धोक्यात आणण्याचा काहींचा प्रयत्न असल्याचं म्हणत त्यांनी विरोधकांवरती टीका केली आहे. राज्यात शिवसेना आणि काँग्रेस कट्टर विरोधक मात्र उमरग्यामध्ये काँग्रेस शिवसेनेच्या युतीचा नवा अध्याय पाहायला मिळतोय. माजी खासदार रवींद्र गायकवाड यांचे सुपुत्र शिवसेनेकडून नगराध्यक्ष पदासाठी रिंगणात उतरले. दरम्यान भाजपाला काडीमोड देत शिवसेनेने काँग्रेससोबत घरोबा केला आहे. उत्तर मुंबई काँग्रेस अध्यक्ष भूषण पाटील यांनी बोरिवलीतील एका कार्यक्रमात भाजपाच्या व्यासपीठावरती उपस्थिती लावल्यामुळे चर्चांना उधाण आलंय. भूषण पाटील भाजपामध्ये प्रवेश करणार असल्याच्या चर्चा सध्या रंगू लागल्या. जुन्नर नगर परिषदेत अजित पवारांच्या राष्ट्रवादीची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. माजी आमदार अतुल बेनके यांनी प्रचाराचा झंझावात सुरू केलेला आहे. जुन्नर शहरातील कालिका माता मंदिर आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला नतमस्तक होत राष्ट्रवादीच्या उमेदवारांनी प्रचार रॅली काढली. मंचर नगरपंचायत निवडणुकीमध्ये महायुतीत बिघाडी झाल्यानंतर भाजपाच्या नाराज गटाने जिल्हा उपाध्यक्ष संजय थोरात यांच्या नेतृत्वामध्ये अपक्ष उमेदवाराला पाठिंबा दिला आहे. नगराध्यक्ष पदाच्या अपक्ष उमेदवार प्राची थोरात यांच्या प्रचारासाठी संजय थोरातांनी पुढाकार घेतला आहे. गडचिरोलीमध्ये भाजप नेत्या गीता हिंगे यांनी राष्ट्रवादीमध्ये पक्षप्रवेश केलाय. धर्मराव बाबा आत्रामांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश संपन्न झाला. चोपडा नगर परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सहाय्यक पोलीस अधीक्षकांनी आढावा घेतलाय. कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राहण्यासाठी अधिकाऱ्यांना सूचनाही दिल्या. दरम्यान त्यांनी स्ट्रॉंग रूम तसंच मतमोजणी हॉलची पाहणी केली. जळगावच्या 40 गावात निवडणूक अधिकाऱ्यांच्या कक्षात मविया पदाधिकाऱ्यांनी गोंधळ घातलाय. आचारसंहिता असताना रात्रीच्या वेळेला रस्ता तयार करण्यात आल्याचा आरोप करण्यात आलेला आहे. नगर परिषदेच्या मालमत्तेला नुकसान झाल्याचं म्हणत गुन्हा दाखल करण्याची मागणी देखील केली आहे. नगर परिषद निवडणुकीसाठी उमेदवारांना चिन्ह वाटप करण्यात आलंय. मनमाड, येवला, चांदवड आणि सटाणामध्ये चिन्हाचं वाटप करण्यात आलंय. चिन्ह मिळाल्यानंतर उमेदवारांनी प्रचाराला सुरुवात केली. महायुतीच्या नेत्यांनी एकमेकांवरती टीका करताना आपण केंद्रात आणि राज्यात सत्तेत आहोत याचं भान ठेवावं असे निर्देश शिंदे आणि फडणवीसांनी दिलेत, अशी माहिती मंत्री उदय सामंतांनी दिली. शिरसाट आणि चव्हाणांमध्ये सुरू असलेल्या आरोप प्रत्यारोपावरून त्यांनी भाष्य केलं आहे. नवी मुंबई शहरात 45,588 दुबार नावं असल्याची बाब प्रारूप मतदार यादीतून समोर आली आहे. दरम्यान आता BLOच्या माध्यमातून एका ठिकाणाचं नाव रद्द करणार असल्याची माहिती नवी मुंबई मनपा उपायुक्त डोईफोड यांनी दिली आहे. दुबार मतदार यादीतील घोळावरून शिवसेना उभाटा पक्षाने निवडणूक अधिकाऱ्यांना घेरलं. ठाणे महापालिका मुख्यालयात जात मतदार यादी नव्याने तयार करून नंतरच मतदान घ्यावं अशी मागणी शिवसेना उभाटा पक्षाकडून करण्यात आली आहे. मीरा भाईंदरमध्ये मतदार यादीतील घोळावरती मनसेनं संताप व्यक्त केला. अविनाश जाधवांनी आयुक्तांची भेट घेत तातडीनं यादी दुरुस्त करण्याची मागणी केली आहे. संभाजीनगरच्या बोगस IAS प्रकरणी मोठी अपडेट समोर आली आहे. जालना रोडवरील एका पंचतारांकित हॉटेलमध्ये बनावट कागदपत्रांसह 6 महिन्यांपासून मुक्काम ठोकणाऱ्या 45 वर्षीय कल्पना भागवत या महिलेची केंद्रीय गुप्तचर यंत्रणांसह राज्य गुप्तचर विभागाकडून चौकशी सुरू आहे. या महिलेकडे 10 इंटरनॅशनल नंबर सापडलेले असून यामध्ये अफगाणिस्तान आणि पेशावरचा उल्लेख आहे. तिच्या घरात 19 कोटी 6 लाखांचा चेक सापडला आहे. महिला अत्याचाराचं प्रमाण वाढलं, यावरती उपाययोजना म्हणून एक हेल्पलाईन तयार करण्याचं काम सुरू असून त्यांचं काम एकनाथ शिंदे बघतायत, अशी माहिती नीलम गोरेंनी दिली आहे. विविध योजनांची महिलांमध्ये जनजागृती करण्याचा प्रयत्न सुरू आहे, असंही त्यांनी स्पष्ट केलं आहे. केंद्रीय विज्ञान तंत्रज्ञान मंत्री जितेंद्र सिंग यांनी मराठीच्या मुद्द्यावरून केलेल्या वक्तव्याचा मनसेकडून निषेध करण्यात आला. पवईत निषेधाचे बॅनर्स लावण्यात आलेत. आचारसंहिता असल्यामुळे पोलिसांनी हे बॅनर्स तात्काळ हटवले. डोंबिवलीच्या कोळेगाव परिसरात किरकोळ वादातून एका महिलेची हत्या करण्यात आली. घटनेनंतर आरोपी पती पसार झालेला आहे. पोलिसांकडून अधिकचा तपास सुरू आहे. पुण्याच्या शंकर महाराज मठाजवळ अपघात झालाय. PMPML बसच्या धडकेमध्ये एकाचा मृत्यू झालाय.